नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत भरलेली सिमला मिरची. इथे मी ही सिमला मिरची घेतली आहे. ही व्यवस्थित धुवून घेतली आहे. आतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. पूर्ण पोकळ करायचे. हे पूर्ण सगळ्या बिया काढून टाकायच्या. आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं आतून मीठ लावून घ्यायचंय. अगदी थोडंसं, फार नाही. मीठ लावल्यामुळे हे जे कव्हर असतं ह्याला सुद्धा चांगली चव येते आणि हे लगेच शिजतं. सगळ्याला आपण आतून मीठ लावून घेऊया. यामध्ये बिया अजिबात ठेवायच्या नाहीयेत, नाहीतर ते अगदी खाताना कचकचीत लागतं आणि मग त्याची चव जाते. हे बघा, सगळ्याला आपण मीठ लावलेलं आहे. आता याचं स्टफिंग तयार करायचंय. इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलंय. त्यात पाव चमचा हिंग घालूया. मोहरी घालायची अर्धा चमचा. आता मोहरी तडतडायला लागली त्यामध्ये आपण मोहरी तडतडायला लागली आहे त्यामध्ये ही बारीक चिरलेली मिरची घालायची. नंतर हा 1 कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो घालूया. कांदा जरा मऊ होऊ द्यायचा. यात अर्धा चमचा हळद घालायची. आता कांदा छान मऊ झालेला आहे. यात इथे मी 4 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. हे रफली मॅश करायचे आहेत, अगदी पूर्णपणे मॅश नाही करायचे. थोडंसं ते ढवळून घेऊया. यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायला विसरले, ती घालून घेऊया. जर असं आपल्याला विसरायला झालं तर थोडंसं तेल घालायचं आणि आलं लसूण पेस्ट घालूया. थोडीशी परतून घ्यायची. आता बघा, ही छान परतून झालेली आहे. आता ही सगळी मिक्स करूया. यामध्ये आता आपण अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे. पाव चमचा आमचूर पावडर घालायची. चाट मसाला घातला तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालूया आणि कोथिंबीर घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. 2 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवायचंय, म्हणजे हे सगळे फ्लेवर्स एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. एक वाफ आली की मग गॅस बंद करून टाकायचा. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, छान वाफ आलेली आहे. एकदा ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. आणि हे स्टफिंग आता आपल्याला सिमला मिरचीमध्ये भरायचे. हे थंड होईपर्यंत थांबायची गरज नाही आहे. गॅस बंद करूया. आता हे स्टफिंग आपल्याला या सिमला मिरचीमध्ये भरायचं आहे. अगदी व्यवस्थित भरायचं पूर्ण. असंच सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेऊया आपण. यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर पनीर सुद्धा घातलं तरी छान लागतं. हे बघा, आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. आता आपण ह्या छान शिजवून घ्यायच्या. इथे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलंय. त्यामध्ये आपण ह्या मिरच्या ठेवायच्या. गॅस बारीक करायचा आणि यावर आपल्याला झाकण घालून ठेवायचं. परत 5 मिनिटांनी थोड्या फिरवून अशा सगळ्या बाजूने आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्या. 5 मिनिटं झालेली आहेत. पण आता हे थोडं पलटून घेऊया. एका बाजूने
चांगली शिजलेलं आहे. 5 मिनिटं परत झालेली आहे. ते असं फिरवून घ्यायचं. परत झाकण ठेवलं. 5 मिनिटं झाली आहे. मग सगळ्या बाजूनी ही मिरची छान शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि हे गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व करूया. ही अतिशय छान लागते मिरची. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.